मंडळी नमस्कार। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तूर पिकाची जी अवस्था आहे ही बऱ्यापैकी या अवस्थेमध्ये आहे। फुलकळी अवस्था म्हणतात काही शेतकरी याला अंडा अवस्था म्हणतात, तर काही शेतकरी जे आहे ते चट्टा अवस्था म्हणतात या अवस्थेला। तर आपण पाहतो की तूर पिकाचं जे व्यवस्थापन आहे या अवस्थेपासून समोरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन असेल, कीड आणि रोगीचं नियंत्रण असेल किंवा पाण्याचे व्यवस्थापन असेल, तर हे जर केलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन 101% भेटतं। तर हे नेमकं कसं करायचं तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण ओव्हरऑल शेतकऱ्याचा जर विचार केला तर शेतकरी याच्या अगोदर म्हणजे या अवस्थेच्या अगोदर मनाव तेवढा खर्च तूर पिकावर करत नाहीत। तुरीमध्ये जे मर रोगाचा प्रादुर्भाव येतो त्याच्या नियंत्रणासाठी काही शेतकरी बुरशीनाशकाची जी आहे ती ड्रिचिंग करतात, तर काही शेतकरी ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करतात आणि त्यानंतर जे आहे ते शेंडा खुडला जातो जेणेकरून जास्तीत जास्त फुटले पाहिजेत। तर याच्या व्यतिरिक्त असे मेजॉरिटी शेतकरी जे आहे ते काही खर्च किंवा काही लक्ष नसतं तूर पिकावर, पण इथून जर आपण व्यवस्थापन जर केलं तर चांगल्या पद्धतीने जे आहे ते उत्पादन तूर पिकामध्ये भेटतं। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जे पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जो कीड आणि रोगाचं नियंत्रण। तर आता तुम्ही पाहू शकता ही जी सध्या जी आहे ती फुलकळी अवस्था म्हणतात काही शेतकरी याला अंडा अवस्था म्हणतात, तर काही शेतकरी जे आहे ते चट्टा अवस्था म्हणतात या अवस्थेला। तर या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर 2 ते 3 गोष्टीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे खोडावर फायटोप्थोरा नावाचा रोग येतो। तुम्हाला इथं नाही आहे या शेतामध्ये, पण खोडावर जो आहे तो एक काळा चट्टा येतो, तर तो एक रोग आहे। तर त्याचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे। तर त्याच्यासाठी आपण साप पावडर असेल किंवा रेडोमिल गोल्ड जो बुरशीनाशक येतं तर आपण त्याचा वापर करू शकता किंवा तेच घटक असलेले इतर बुरशीनाशक सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर दुसरी जी गोष्ट येते ती म्हणजे आळीचा प्रादुर्भाव येतो। तर इथं एकदम कमी प्रमाणामध्ये दिसते कारण की इथं ऑलरेडी फवारणी झालेली आहे। तर पानं खाणारी आळी किंवा पानं गुंडाळणारी आळीचा प्रादुर्भाव या अवस्थेमध्ये येतो। तर त्याच्यासाठी आपण प्रोपेक्स सुपर जे प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन आहे तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर इमॅमेक्टिन म्हणजे असे कीटकनाशक जे आहे ते आपण घेऊ शकतो। त्याच्यानंतर एक जी गोष्ट आहे ती म्हणजे ही जी कळी लागते सध्या किंवा हे फुलाच्या पूर्वीची जी अवस्था आहे तर फुल लागलं पाहिजे या उद्देशाने आपण काही टॉनिक रिकमेंड करू इच्छितो। त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट जर घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही झिंक आहे किंवा बोरॉन आहे किंवा कॅल्शियम आहे ते हे घेऊ शकता, किंवा टॉनिक बद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही जे टाटा बहार येतं तर तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता या अवस्थेमध्ये। त्यानंतर जी दुसरी फवारणी करायची आहे ती आपल्याला फुल अवस्थेमध्ये करायची आहे। तर त्या अवस्थेमध्ये आपण जे पाठीमागच्या कित्येक वर्षापासून पाहतोय तर फुल अवस्थेमध्ये एकतर थोड्याफार प्रमाणामध्ये आळी असते। आपण जर पहिला स्प्रे जर कमकुवत घेतला तर आळी येते, किंवा जर पहिला स्प्रे जर स्ट्रॉंग झाला तर आळी तेवढ्या प्रमाणामध्ये येत नाही। तर आळी जर आली तर त्या अवस्थेमध्ये आपण इमॅमेक्टिन बेन्झोएट घेऊ शकतो, किंवा जे आपण प्रोफेक्स सुपर जर आपण सुरुवातीला घेतलं नसेल तर या अवस्थेमध्ये सुद्धा आपण प्रोफेक्स सुपर घेऊ शकतो। प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिनचं कॉम्बिनेशन असलेले कीटकनाशकाचा वापर करून आपण आळीचं नियंत्रण मिळवतो। त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे त्या अवस्थेमध्ये जे आहे ते काही प्रमाणामध्ये बारीक बुरशीचे ठिपके पानावर दिसतात, तर त्याच्या नियंत्रणासाठी आणि काही शेतकऱ्याची जी तूर आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, तर त्याच्यापासून नियंत्रण किंवा बारीक करपा येतो कुठंतरी, ते नियंत्रण करण्यासाठी जी झोल केमिस्ट्री आहे प्रोपिकोनोझोल असेल किंवा टेबुकोनोझोल असेल तर हे झोल केमिस्ट्रीचे जे काही बुरशीनाशक आहेत आपण त्याचा वापर करू शकतो। आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला त्या अवस्थेमध्ये जे एक बायोस्टिम्युलंट किंवा टॉनिक घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जे माझ्या शेतामध्ये मला तो चांगला रिझल्ट वाटला असे 2 ते 3 सांगू इच्छितो तुम्हाला। त्याच्यामध्ये एकतर डबल आहे गोदरेज कंपनीचं, किंवा दुसरं जे आहे ते जे विद्युत किंवा जे कल्टार येतं ज्याच्यामध्ये प्लॅक्टोब्युटोझोल नावाचं जे केमिकल येतं तर आपण त्याचा वापर करून एकतर ते फुलगळ होणार नाही आणि फुलाचं रूपांतरण जे शेंगामध्ये व्हायचं आहे ते चांगल्या पद्धतीने होईल, आणि झाडाची जी पूर्ण ताकद आहे हे वाढीमध्ये न जाता जे आपल्याला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे शेंग किंवा फूल तर ते मोठ्या प्रमाणामध्ये येतात। त्याच्यामुळं डबल विद्युत किंवा कल्टर हे जे प्लॅक्टोब्युटोझोल आहे किंवा डबलमध्ये जे होमोप्रोसोनेट नावाचं केमिकल आहे तर तुम्ही याचा स्प्रे 101% फुल अवस्थेमध्ये घ्यायचा आहे आपल्याला। म्हणजे त्यानंतर जी तिसरी फवारणी घ्यायची आपल्याला तूर पिकामध्ये ती म्हणजे ज्यावेळेस फुलाचं रूपांतरण शेंगामध्ये होतं आणि बारीक शेंग दिसायला सुरुवात होते, किंवा थोडंसं जर अटॅक नसेल तर थोडंसं एक 8 दिवस तुम्ही समोर पण जाऊ शकता ज्यावेळेस शेंग भरायला सुरुवात होते, तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये त्यावेळेस जर आपण बघितलं तर शेंग खाणारी जी आळी आहे त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये येतो।
आणि त्याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते आपल्याला एकतर टाटा कंपनीचं टाटा टाकोमी आहे किंवा कोरॅजिन आहे, ॲम्प्लिगो आहे किंवा फेम आहे. तर हे कीटकनाशक वापरून आपल्याला त्या अवस्थेमध्ये जी आळी येणार आहे, पाने गुंडाळणारी, पाने खाणारी आणि सोबतच शेंगामध्ये जी आळी येते, शेंग पोखरणारी, तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे कीटकनाशक वापरायचे येतात. त्याच्यामध्ये जे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बुरशीनाशक वापरायचं आपल्याला चांगलं. त्याच्यामध्ये अँट्रॅकॉल आहे, नेटिओ आहे, कॅब्रिओटॉप, अमिस्टॉटॉप, हे जे बुरशीनाशक आहेत त्याच्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा आपल्याला त्या अवस्थेमध्ये वापर करायचा आहे. आणि त्यानंतर जे टॉनिक वापरायचे आपल्याला, त्याच्यामध्ये जे आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे टॉनिक घेतलं होतं तर तेच टॉनिक रिपीट करायचे आपल्याला. त्याच्यामध्ये स्पेशली डबल जे टॉनिक येतं होमोबोरॉसिनाइड, त्याचा जर आपण डबल स्प्रे घेतला तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रमाणे आपल्याला आढळून आलेला आहे बरेच ठिकाणी. तर डबल आहे किंवा कल्टार आहे, तर याचा वापर आपण त्या अवस्थेमध्ये रिपीट सुद्धा आपण करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला कीड, रोग आणि टॉनिक याचं जे आहे ते आपल्याला व्यवस्थापन करायचं. तूर पिकामध्ये जी अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर आता आपण पाहू शकता याच्यानंतर जे आहे ते आपल्याला फक्त 2च पाणी द्यायचे येतात. जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर 2 पाण्यामध्ये जे आपलं ॲव्हरेज उत्पन्न येतं तर त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40% जे आहे ते वाढ होते उत्पादनामध्ये. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पाणी असेल तर 101% पाणी द्यायचा प्रयत्न असू द्या तुमच्याकडनं. तर पाणी नेमकं कधी द्यायचं जेणेकरून पाण्याचा फायदा होईल. चुकीच्या अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तूर पिकाला तर कधी कधी नुकसान पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर अवस्था महत्त्वाची आहे पाणी देण्यासाठी. त्याच्यामध्ये जी कळी अवस्था असते किंवा जी अंडा अवस्था असते, तर फूल 1-2 दिवसाला सुरुवात होतं, तर त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे म्हणजे फूल लागण्याच्या 8 दिवस अगोदरची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि दुसरं जे पाणी द्यायचं आहे ते म्हणजे फुलांचं रूपांतरण जेव्हा बारीक बारीक शेंगामध्ये होतं किंवा दाणा भरायची जी अवस्था असते तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि चुकून जर पाण्याचं आपण पूर्ण शेतावर फुलं आलेले आहेत आणि त्या अवस्थेमध्ये जर दिलं तर फुल गळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि पुन्हा फुलं जे आहे ते तुरीला लागतात आणि जे शेंगाचे रूपांतर व्हायला पाहिजे होतं त्याचा जो कालावधी आहे तो समोर ढकलला जातो. तर तूर पिकाला जे आहे ते ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुल येतं तर त्यावेळेस पाणी द्यायचं आपल्याला टाळायचं आहे. पाण्याचा जर तडा पडला, पाण्याचा जर ताण पडत असेल तरच फुलाचं रूपांतरण शेंगामध्ये होणार आहे. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवूनच तूर पिकाला जे आहे ते आपल्याला पाणी द्यायचं आहे. तर मंडळी, तूर पिकामध्ये खत व्यवस्थापन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये आपण पाहतो की बेसल डोसला किंवा अगोदर जे आहे ते शेतकरी 10-26-26 किंवा DAP, पोटॅश हे खतं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरतात. त्याच्यानंतर जे आहे ते आपण खत जे आहे ते मेजॉरिटी शेतकरी टाकत नाहीत. तर या अवस्थेपासून जे आहे ते आपल्याला खत द्यायचं आहे. स्पेशली जे विद्रावी खत आहेत सध्या मार्केटमध्ये उपलब्ध त्या खताचा आपण वापर करायचा आहे. तुम्ही जर फवारणी करत असाल तर फवारणीद्वारे देऊ शकता किंवा काही शेतकरी ड्रीप असतात शेतकऱ्याकडे, तर ड्रीप मार्फत जे आहे ते आपण तूर पिकाला खत व्यवस्थापन करायचं आहे. तर ही जी अवस्था आहे चट्टा अवस्था किंवा कोणी अंडा अवस्था म्हणतं याला, तर या अवस्थेमध्ये किंवा काही शेतकरी फुलकळीची अवस्था म्हणतात, तर या अवस्थेमध्ये जे आहे ते आपल्याला 1261 आणि झिंक जे चिलेटेड फॉर्ममधलं येतं तर ते द्यायचं आहे तूर पिकाला. त्याच्यानंतरचं जे खत द्यायचं आहे ते म्हणजे ज्यावेळेस फूल लागतं पिकाला तर त्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे ते म्हणजे झिंक आणि बोरान जे 20% वालं येतं तर ते द्यायचं आहे, जेणेकरून फुलं चांगल्या पद्धतीने येईल, फुलामधले जे परागकण आहे ते चांगलं डेव्हलप होईल आणि फुलाचं रूपांतरण जे शेंगामध्ये होतं तर ते होण्यासाठी बोरान हे खूप महत्त्वाचं काम करतं. त्याच्यामुळं झिंक, बोरान आणि कॅल्शियम ह्याच कॉम्बिनेशन करून जे आहे ते आपल्याला तूर पिकाला फुल अवस्थेमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ज्यावेळेस शेंग लागते आणि दाणा भरायला सुरुवात होतं तर त्या अवस्थेमध्ये जे आहे ते आपल्याला 0050 जे विद्रावक खत येतं किंवा पोटॅशियम सोनाईड नावाचं जे खत येतं तर त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही फवारणी मार्फत पण देऊ शकता किंवा जे ड्रीप असेल काही शेतकऱ्याकडे तर ड्रीप मार्फत जे आहे ते आपण देऊ शकतो याला. तर याचा वापर जर केला तर दाणा भरेल, वजनामध्ये चांगले होईल आणि क्वालिटीमध्ये सुद्धा जे आहे ते चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट होते वेळेस जे आहे ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, हे सविस्तर पद्धतीने खत, रोग आणि किडीचे नियंत्रण आणि पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दलचा व्हिडिओ होता. याबद्दलची तुमची जी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी संवर्धन महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.